उकळत्या पाण्यामध्ये कधी फुलगोबी टाकून पाहिलं आहे का? नाही टाकलं तर फक्त एकदा टाकून बघा. कढईत मी 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आली, मग तो हा फुलगोबीचा जो गड्डा आहे तो त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकला. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकलं. आता आणि 5 ते 10 मिनटं हा थोडासा फुलगोबी जवळजवळ 80 ते 90% असा आलटून पलटून मी सगळ्या बाजूनी हा पाण्यातच मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये औषध म्हणजे आता फुलगोबी पत्तागोबी असतं त्यांना औषधं किंवा त्याच्यात थोडीशी कीड असते. आता ती पण आपल्याला पाहिजे, पण त्याच्यामुळेच मग मीठ आणि हळद शिजवायला टाकलेलं आहे. आणि फुलगोबीचा जो असा थोडासा वास येतो ना, तोही यानी येत नाही. आता असं आलटून पलटून सगळ्या बाजूला हळद लागल्या जाईल. हळद मीठ असं आलटून पलटून हा फुलगोबी मी शिजून घेतलेला आहे. आता जवळजवळ 80 ते 90% आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे. आता मी एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. आता हा शिजलेला फुलगोबी जो आहे तो या पाण्यात टाकते, म्हणजे तो थंडही होईल आणि पुन्हा एकदा धुवून निघाला जाईल. आता या कढईतलं जे पाणी होतं ना शिजायला टाकलेलं ते काढून घेतलं. त्याच्यातच थोडंसं तेल टाकलं. एक चमचा तेल टाकून घेते याच्यात. आता फोडणीसाठी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकलेली, ती छान असं फुललं. आता कांदा कापून घेतलेला आहे मी. 2 मीडियम साईजचे कांदे, एकदम बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे. आज ना थोडीशी हवा सुटली होती म्हणून मग चुलीला जाळ असा इकडं तिकडं जात होता. आता कापलेला कांदा आहे, 2 कांदे कापून घेतले ते टाकले त्याला. आता हा कांदा थोडासा असा लालसर होऊन दिलेला आहे. आता थोडीशी हळद, 1 चिमूट हळद. कांदा लाल झाला त्यानंतर मी दोन छोटे छोटे टोमॅटो कापून घेतले ते टाकले. टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकलं, त्याच्यासोबतच थोडीशी हळद टाकली. मिठामुळं टोमॅटो जो आहे ना तो पटकन शिजला जातो. आता याच्यामध्ये सालं काढलेलं 1 बटाटा कापला होता. बटाट्याचे एकदम पातळ अशा फोडी केल्या होत्या छोट्या छोट्या, त्या पण टाकल्या. कांदा टोमॅटो हळदी मिठात ते छान अशा थोड्या वेळ शिजून देते. आता हे ना आलं लसूण आणि 2 ते 3 मिरच्या असा ठेचा केला, तो ठेचा पण याच्यात टाकून घेते. कांदा बटाटा टोमॅटो सोबत हा ठेचा पण शिजून घेतलेला आहे चांगला. आता याच्यात ना सुके मसाले टाकायचे. आता 1 चमचा लाल तिखट. आता मिरच्या पण ठेचा टाकलेला आहे, त्या अंदाजाने तिखट टाकलेलं आहे. मी 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे मसाल्याच्या डब्यातला, आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला, थोडासा हिंग. आता हे मसाले पुन्हा कांदा लसूण मसाला लाल तिखट हिंग पुन्हा एकदा थोडंसं या कांदा बटाट्यामध्ये शिजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आता हे बटाटे टाकलेलं आहे ते शिजण्यासाठी ना मी याच्यामध्ये निम्मा ग्लास पाणी टाकते आणि मसाल्यांना पण छान असं तेल सुटन. आता कढीपत्ता होता, मग कढीपत्ता पण टाकला त्याच्यात. आता ही फुलगोबी जो आहे ना शिजवलेला पाण्यात उकळत्या पाण्यात
तो असा कापून घेते, छोटे छोटे फोडी केल्या आणि कापून घेतला आहे. इतका झटपट असा कापला जात होता, वेळी पण लागली नाही. हातानेच मी तो असा सुट्टा सुट्टा केला. असा सुट्टा सुट्टा हातानेच केला. असा फुलगोबी कापून झालेला आहे. आणि हळद टाकली होती शिजताना, इतका छान दिसत होता. पाणी आटलेलं आहे, मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. आता हा शिजवलेला फुलगोबी याच्यात टाकते. साधी सिंपल डब्यासाठी पण इतकी चविष्ट अशी भाजी झाली होती. आता थोडंसं पाणी टाकून पुन्हा थोडं शिजून घेते. आता जाळ कमी केलेला आहे चुलीचा.